हाय एव्हरीवन, दिस इज द नेक्स्ट डे मॉर्निंग. सो हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? आय होप मस्त मजेतच असणार. तर इथे गणपती बाप्पाचं काल रात्रीलाच विसर्जन झालं आणि त्यानंतर ना इकडे गणपती बाप्पाची तुम्ही जागा बघू शकता, अगदी रिकामी वाटत होती. आणि ते म्हणतात ना, पाहुणे येते बरे पर जाते बरे नाही, अजिबात करमत नव्हतं. आणि ते असल्यानंतर कसं ना, ते एकदम जल्लोष असतो नाही का, आणि एकदम आनंदमय वातावरण असतं सगळीकडे. आणि इकडे मामी फोनवरती बोलत होते आणि त्यानंतर ना मांजरेला भूक लागलेली होती. सो मग त्यानंतर मांजरेसाठी ना मस्त अशी करंजी आणलेली होती मी. घरी काम हे कितीचे भांडे आहेत सांगा आम्हाला, आम्ही घेतो. हे भांडे कितीला किती आहे? केसावर भांडे आहेत का? मी तर माझी गॅरंटी नाही बाई, बापू सगळे काम माझे, पण यायले बी फोन आले नाही. सो आमच्या नणदबाईसोबत मस्त अशी हसी मजाक सुरू होती. कामापायी बिचाऱ्या थकून गेलेल्या होत्या. आता त्यांचा पहिलाच एक्सपिरियन्स होता हा, त्याच्यामुळे त्यांना कधी एवढ्या कामाचा कधी लोड आलेलाच नाही. मामीकडे असताना त्या मस्त अशा, म्हणजे इतका कधी काम करून घेतलेलंच नाही. मामीकडे असताना मस्त आराम राहत होतं त्यांचं. आणि आता सासर म्हटलं तर काम तर करावंच लागणार ना. सो अशीच त्यांची मी थोडीशी टिंगल करत होती. मस्ती मजाक सुरू होतं आमचं सगळ्यांचं. त्यानंतर ना आम्ही त्यांच्या चुलत सासूबाईकडे आलेलो होतो नाश्त्याला. त्यांनी बोलवलेलं होतं, तिथलाच हा व्हिडिओ आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत थोडाशी एखादी क्लिप शेअर करावी. त्यानंतर बराच वेळ झाला होता, जेवण वगैरे झालं. त्यानंतर ना मग आम्ही आलेलो होतो मोठ्या आईकडे. माझ्या ज्या मोठ्या सासूबाई आहेत तर त्या आताच नुकत्याच सेलूला शिफ्ट झालेल्या होत्या. सो त्यांनी आम्हाला बोलवलेलं होतं. त्यानंतर इकडे त्यांच्या घरी आलो. तिथे छान गप्पा गोष्टी झाल्यात. टॉईज बाय टॉईज किती सारे आहे टॉईज. वाव, लावून दे त्याला, रबर लावून दे त्याला. डुगू आला, डुगू. डुगूची चुटी बांधून द्या, चुटी. डुगी पूर्ण पोरगी दिसते. मोठ्याईच्या घरी मस्त अशा गप्पा वगैरे झाल्यात. त्यानंतर ना त्यांच्या अगदी घराच्या बाजूलाच मामीचे भाऊसुद्धा राहतात. सो त्यांच्याकडे आलेलो होतो आणि त्यांच्याकडे तर मस्त असं दंगामस्ती सुरू होती, लहान चिल्ले पिल्ले असल्यामुळे. बराच वेळ आम्ही तिथे थांबलो. त्यानंतर ना मग आम्ही आलेलो होतो वैष्णवीताईकडे. वैष्णवीताईकडल्या गणपती बाप्पांचे आज विसर्जन करायचे होते. सो त्यानंतर दर्शन वगैरे करून घेतलेत आणि ना त्यानंतर विसर्जन करण्यासाठी आम्ही जाणार होतो नदीवरती. सो तुम्हाला समोरचा व्हिडिओ खूप छान असं इंटरेस्टिंग वाटेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. गोड गोड कमेंट्ससुद्धा करा आणि भरभरून असं प्रेम द्या. आमचं सगळं झालं, तुम्ही आता आले. आमची गाडी लेट झाली. राहुलच्या घरी दिसला मला. घर दाखवून या गणपतीले. घर दिखाव. पुढच्या वर्षी टाईल्स बनवलेलं याचं घर मला चांगलं. सला पोट याच्यात पिण्यावर घेतो ना. हा घे आता डबल नाही. अरे वा, यांचाही गणपतीला सोबत काढून आहे ना. आरामात आरामात चल. उंदीर दाखव तुझा डुगू. उंदीर दाखव. दाखव उंदीर दाखव. मुशुक मामा दाखव. नो 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 नो.
हो, तर तू मूषक मामाला तोडून टाकलं ना. कशाला तोडला मूषक मामांना? अच्छा, तू पडला होता. अच्छा अच्छा, तर तू बघून बघून चालायचं ना. हा, अरे पडशील ना. दे. कड्या पकडू. एक और का भारी टाकून ठेवला या माणसानं, लवकर निघत नाही. खायला मी नसीब नाही. तिथे पायरी आहे म्हणा ना, डायरेक्ट कुदन तर पहिले हे डाल पाहिजे रे. पहिले पायरी आहे म्हणा. खायले तिकडे चालले येऊन. याले दगड दुगड लागत नाही काय. हाय मूषक घोडा चरायला का आता. कशाला जात येत एवढं. तिकडे पाणी कमी आहे, इथे जास्त आहे. दगड नाही लागत काय खालची. किती दगड लागत. व्हिडिओ काढ. व्हिडिओ काढत आहे अजून तरी इकडे. हा, पूर्वेच्या साईडला. बरोबर आहे. मारते ते डुबकी तर जोडा बंद. आंघोळ करू दे. जरा कॅन्सल झालं. गोला गोला नाही, गोला तर वा. हे तर एक आमचं फिरवला. आणि इथे ना डुगूचं होतं म्हणणं की मम्मा मीच ना मूषक मामांना पाण्यामध्ये विसर्जन करते, प्लीज मला तिथे घेऊन जा. तर मग त्याला ना मग मी पाण्याजवळ घेऊन आलेली होती आणि त्यानेच ना मग मूषक मामांचे विसर्जन केले. आणि अशा प्रकारे आम्ही भरपूर असं एन्जॉय केलो नदीवरती. आणि डुगूचा ना हा पहिलाच एक्सपिरियन्स होता, तर त्यालासुद्धा ना खूप अशी मज्जा आली. आणि त्यानंतर ना मग इथे की मला आंघोळच करायचं असं त्याचं सुरू होतं. पण बऱ्यापैकी मी त्याचं मन इकडे तिकडे हे केलं की नाही, तिथे आंघोळ नाही करायचं, असं आहे तसं आहे. पण नाही, तो ऐकायलाच तयार नव्हता. आणि मग शेवट काय, मी त्याला आंघोळ करायला मग घेऊन जाच म्हटलं त्या दादांना. सो त्यानंतर त्याने मग एक डुबकी मारली आणि मग समोर तुम्हाला दिसेल की तो कसा घाबरत होता, बघाल तुम्ही. याचं काहीतरी वेगळंच काहीतरी सुरू आहे. काय सुरू आहे तुझं? तुला आंघोळ करायची आहे तिथे? तिथे आतमध्ये? तुला सर्दी आहे ना डुगू? मी कपडे पण नाही आणले ना तुझे. अगर तुला आंघोळ करायची असती तर मी कपडे आणले असते. तो किती घाण पाणी आहे, चांगलाच नाही आहे पाणी. नदीचं पाणी आहे, नाल्याचं. मग माहिती आहे का, अंग खाजत असते. तिथे नदीमध्ये कसं ना लहान लहान मुलं सगळे आंघोळ करत होते, त्याच्यामुळे त्याची पण इच्छा झाली. ते त्यांना बघून त्यालाही असं वाटलं की मलाही आंघोळ करायची आहे. मग काय, मी म्हटलं त्या दादांना जाऊ द्या, एक डुबकी मारूनच द्या, त्याची इच्छा पूर्ण होऊन जाणार. गोला नाही का लायाच एकदम झालं तर पहिला तो.
गोल्या गोल्याच्या पोराला असं कुठं आहे सोना? झालं नाही एक डुबकी मारून. ए बापू इकडे बघ, इकडे पा. खुश झालास? खुश आहेस? हो का? हा बाय करून द्या, बाय करून दे. बाय. सो त्यानंतर ना मस्त असे बाप्पाचे विसर्जन झाले आणि डुगूचं सुद्धा मस्त असं एन्जॉयमेंट झालं. आणि त्यानंतर मग आम्ही आलो होतो मंदिरामध्ये. शिव पार्वती आणि विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे, तर तिथेच दर्शन करण्यासाठी. समोर चाल ना, तिथून वाजव ना, समोर जायचं. त्यानंतर ना मग सगळेजण आम्ही आलेलो होतो शिवलिंगाचे दर्शन करण्यासाठी. आणि छान प्रकारे आमचे इथे सुद्धा दर्शन झालेत आणि मस्त असं भरभरून आम्ही एन्जॉय केलं सेलूला. पहिल्यांदाच मी तिथे राहिलेली आहे, म्हणजे प्रतीक्षाकडे पहिल्यांदाच राहिलेली आहे, पण असं काही मस्त असा एन्जॉय झाला. आणि त्यानंतर मग आम्ही आलेलो होतो मामीच्या घराकडे आणि इकडे मस्त बच्चा पार्टीचं खेळणं सुरू होतं. का करत आहे डुग्गू? तुझ्या मम्माने स्वयंपाक केलं का? कोणती मम्मा आहे तुझी? हो हो आता कानोबाईला कधी आठवण राहिली नाही राहिली कोणची. तू नाही का येऊन जात जा. हो हो येऊन जात जा. तुला माहित झालं, घरही माहित झालं. एसटी स्टँडवर फोन केला तर ह्या गोलू घ्यायला येत जाईल. नाही तर मग आम्ही इच्छा इथं आमचं जवळच आहे. तुला इथं एसटी स्टँडवर आम्ही घ्यायलाच येतो, येत जा. हो आली का? चला ना. मग तुम्ही चलत का नाही आहे? अरे आम्हाला गावाला जायचं आहे ना. ती आपली हळदी कुंकू. तर मग सगळं कार्यक्रम झाला आणि मग आम्ही निघालो तर घरी जाण्यासाठी, म्हणजे आम्ही आपल्या गावाला जाण्यासाठी. तर असा होता मंडळी आजचा व्हिडिओ. अपेक्षा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. चला आता इथेच व्हिडिओचा शेवट करते. बाय बाय, टेक केअर.